आता साईबाबांच्या भक्तांसाठी एक आनंदाची बातमी, कारण आता शिर्डीत साईंच्या दर्शनासाठी तासनतास रांगेत उभं राहणं आणि त्रास यातनं भाविकांची सुटका झाली। आजपासून शिर्डीत टाइम दर्शन सुविधा सुरू झाली आहे, त्यामुळे साईंच्या दर्शनासाठी भाविकांना वेळेचं बंधन असणार आहे। साईबाबा संस्थानानं घेतलेल्या नव्या निर्णयानुसार भाविकांना दर्शनासाठी नोंदणी करावी लागेल, त्यानंतरच त्यांना साईबाबांचं दर्शन घेता येईल। दर्शनाची नोंदणी करण्यासाठी संस्थानाच्या परिसरात 10 काउंटर्स उघडण्यात आले आहेत। नोंदणी केल्यानंतर भाविकांना संस्थानातर्फे एक कार्ड देण्यात येत आहे, ज्यावर भाविक कधी दर्शन करू शकतात याची वेळ त्यांना दिली जाते। भाविकांना दर्शनासाठी 15 मिनिटांचा अवधी देण्यात आलाय। यासोबतच साई समाधीला लावण्यात आलेल्या काचाही काढण्यात येणार आहेत, त्यामुळे भाविकांना आता साई समाधीला स्पर्श करून दर्शनाचा आनंद घेता येणार आहे। कंपल्सरी आहे, हा फ्री पास आहे, याला काही शुल्क नाही आहे, हा मोफत आहे आणि प्रत्येक जण आला की त्याला या ठिकाणी रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे। रजिस्ट्रेशनचे काउंटर्स ठिकठिकाणी आहेत, निवासस्थानांवरही काउंटर्स आहेत। आता काही दिवसानंतर जशी गर्दी वाढेल तसे रेल्वे स्टेशन बस स्टँडवरही काउंटर सुरू करता येतील आणि जशी आवश्यकता असेल, जसं आता समाधी शताब्दी वर्ष येणार आहे तर क्राऊड खूप मोठा येईल, तर जिथे जिथे शिर्डीमध्ये येण्याचे एंट्री पॉईंट्स आहेत त्या ठिकाणी सुद्धा हे काउंटर्स लावता येतील। VIP पासेस ते नेहमीप्रमाणे सुरू आहेतच, पण सामान्य दर्शन रांगेचं रूपांतर आता या टाइम दर्शनमध्ये झालेलं आहे।